यातच आम्हाला सर्व काही मिळालं. स्वागतम, मधुर स्वागतम. या देव दरबाराच्या ठिकाणी आपली पावलं पडली. स्वागत करतो या माझ्या देव दरबारी. यावेळी अतिथी आसनी विराजित व्हा. नाही, नक्कीच बसेल, पण सर्वप्रथम माझ्या मनाची जिज्ञासा पूर्ण व्हायला हवी. पण सहज तुम्ही बोलून गेला. कारण माझ्यापेक्षा जिज्ञासेबाबत आपल्याला सर्व काही कळालं. मनातील कुणाची इच्छा, आकांक्षा, जिज्ञासा पूर्ण ठेवणे, बरोबर ना? हेच म्हणत. प्रत्येक मानवा जिज्ञासेसाठी आणि केवळ या विश्वाच्या ठाई प्रत्येक मानवाची जिज्ञासा जर का पूर्ण व्हायला हवी, तर प्रत्येकानं नीती नियमानं धर्मानं वागावं. आपण का आला? धनुर्धारी पार्थ अर्जुन सांप्रत देव दरबारी आहेत असं कळलं. खरी गोष्ट आहे का? आणि ते माझी पितृदेवता आहे. त्यांच्या दर्शनासाठी माझं मन सुखावले. तेव्हा माझ्या अधीन झालेल्या मनाला दर्शनानं त्यांच्या तृप्तता मिळेल का? आपण कोण? धनुर्धारी पार्थांचे पुत्र इरावण हसतात. हे इरावण केवळ अर्जुनाचा पुत्र म्हणून सांगतोयस, आणि या देव दरबाराच्या ठिकाणी अर्जुनांना तुला भेटायचंय म्हणून आपलं येणं झालं. तू इरावण हे बरोबर आहे, पण अर्जुनाचा पुत्र म्हणून सांगू नकोस. कारण अर्जुन कोण आणि अर्जुनाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आम्ही ओळखतोय आणि जवळून ओळखतोय. तेव्हा तुमचं नाव कधी आम्ही ऐकलं नाही. अर्जुनाच्या मुखावटे कधी तुमची स्तुती सुमनं ऐकली नाही. तेव्हा तुम्ही पार्थांचं नाव सांगून पार्थांना भेटण्याचा प्रयत्न करू नका. पण म्हणजे आमच्या बाबतीत मनात संशय आहे का? नक्कीच. कदाचित तुम्ही पार्थांचं नाव सांगून पार्थांचे शत्रू म्हणून नाही कशावरून आला. पार्थांचे शत्रू म्हणून केवळ इथपर्यंत पोहोचला. पार्थांपर्यंत आम्ही तुम्हाला पाठवू, पण संधी साधून जर का पार्थांच्या बाबतीत तुम्ही काहीतरी अघटित कराल. देवराज, देवतांचे अधिपती आहात, तेव्हा योग्य निर्णय तुमचा आहे. पण मला तुम्ही काय म्हणालात? पार्थ राजातील सर्वांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आम्ही ओळखतो. इरावणे आपल्याला कोण माहित नाही. कदाचित आपल्याला मी माझी ओळख करून देतोय. नागलोकातील नागकन्या उलुपी यांच्याशी पार्थ राजांचा विवाह झाला, याबद्दल कधी बोलले नाहीत का आपल्याला? उलुपी त्यांची पत्नी हे कळलं, मग पण तुम्ही त्यांचे पुत्र आहात हे कधी मात्र त्यांनी सांगितलं नाही. मन जाणे मनाच्या पापा, आई जाणे मुलाच्या बापा. आईला घेऊन येऊन सांगू का? हा माझा मुलगा आहे. हे इरावण, आईला घेऊन येणार आहेस? मग त्यापेक्षा आईला घेतानाच घेऊन जर आला असतास तर ही शंका, हे मनात आमच्या संशय कधीही आले नसते. तुम्ही येताना जाणायला होतं. म्हणजे माझ्या सिद्धतेसाठी मी आईला घेऊन यायला हवं. मग मी आपल्याला प्रश्न विचारतोय, लहान तोटी मोठा घास घेतोय. मी कदाचित पार्थ राजांचा शत्रू असेल, त्यांच्या जीविताला धोका मी निर्माण करेल म्हणून तुम्ही मला भेट करून देत नाही. तुम्ही तरी त्यांचे बरे मागचे आहात कशावरून? धनुर्धारी पार्थ आमच्या समवेत आहेत. हो, यथा सांगपणे या देव दरबारी या देवतांच्या सानिध्यात त्यांचा पाहुणचार चालू आहे. म्हणजे जिथं चांगलं घडतंय तिथं वादांग तुम्ही निर्माण करू नका. पाहुणचार, मागील गोष्टीचा जर का इतिहास तुम्ही जर का घडविण्याचा प्रयत्न करत असाल, पाहुणचार करून सुद्धा कुणीतरी काटा काढू शकतो. नाही. असे आहेत काढणारे. आहे? हो, प्रथम पाहुणचार नंतर काटा. ऐका, हे देवताच खांडववन जेव्हा जाळलं गेलं तेव्हा खांडववनाच्या रक्षणासाठी धडपडणारे कोण होते? आम्हीच. खांडवन अग्निनारायण जाळत होते. सर्व हत्तींना जमा करून त्यांच्या शुंडेनं सोडलेलं पाणी वरुण देवतेना आज्ञा करून जलवर्षाव करून त्या अग्निनारायणांच्या भुकेच्या आड कोण येत होते? तुम्हीच. याला सुद्धा कारण आहे. माझा प्रश्न आहे का? तुम्हीच येत होतात. होय. आणि यावेळी तुम्हाला विरोध तिथं कुणाचा होत
देवतेचा, गोपाल कृष्णांचा आणि धनुर्धारी पार्थांचा. खरंच आहे. म्हणजे तेव्हा ते वैरी होते. हो. मग कशावरून ते वर आता पाहुणचार करून काटा काढायचा तुमचा डाव असेल? हे रावण, जर का धनुर्धारी पार्थांना इथपर्यंत मी आणलं नसतं तर तो प्रमाद अजूनही चालूच राहिला असता. ते काहीतरी सांगू नका. मी विरोध का केला याला कारण आहे माझ्या मनाविरुद्ध ते घडत होतं. जे घडलं हे माझ्या मनाविरुद्ध घडलं. अग्नी देवतेला किंवा प्रकृती बिघडल्यामुळं किंवा देव गोपाल कृष्णाला सल्ला दिला की ब्रह्मदेवाने कृष्णापर्यंत चला. पण त्यानंतर कृष्णाने त्यांना सल्ला दिला की खांडवनात असणाऱ्या प्राण्यांच्या अंगात असणारा मेध आणि हा मेध जर का तुम्ही भक्षण केला तर नक्कीच तुम्ही सुस्थितीत व्हाल. जिथं इतरांना त्रास झाला, ज्यांची चूक नव्हती, जे अधर्माच्या दिशेने नव्हते, त्यांनाही तो त्रास भोगावा लागला. समजा जर का अग्निदेवतेनं हा प्रश्न आमच्यापर्यंत जर का मांडला असता, त्रय देवतांसमोर जर का मांडला असता, नक्कीच त्यातून काहीतरी मार्ग निघाला असता. खांडवन जाळणं आणि प्राण्यांना त्रस्त करून सोडणं हे एका देवतेचं कर्तव्य नव्हे. मग अशा देवतेला मी प्रतिकार केला, काय चुकलं? देवराज, केवळ इतरांच्या जीविताला धोका निर्माण होतोय म्हणून तुम्ही काय म्हणालात? रक्षण केलात. होय. मग गोपाल कृष्ण भगवंत माऊली याला धडा शिकविताना मुसळधार पाऊस पडला. जेव्हा करांगुळीवर गोवर्धन उचलला तेव्हा तिथं राहणारे गोकुळातील ते गोकुळवासीय माणसं नव्हते? नक्कीच होते. मग जर जीविताला दुसऱ्याचा धोका पोहोचता कामा नये हे जर तुम्हाला कळतंय तर कृष्णदेवांना धडा शिकविण्यासाठी तुम्ही धोधो मुसळधार पाऊस पडला. प्रत्येक माणूस हा आपल्या स्वाभिमानासाठी झटत असतो. प्रत्येक माणूस आपल्या कर्तृत्वासाठी झटत असतो. चारती देव गोपाल कृष्णांना आम्ही त्यावेळी सहकार्य केलं नाही, पण या खांडवनानंतर आम्ही त्यांना शरणही गेलो. मग त्या अर्थी बोलू नका. खांडवन जाणं ही ब्रह्मदेवांची आज्ञा होती. ब्रह्मदेवाने पाठविलं होतं. तेव्हा त्रय देवताही हजर हव्यात. हा जर तुमचा न्याय असेल तर तुमचा न्याय तुमच्याकडे. माझा मुद्दा एकच, मी अर्जुन
सगळं जुळून आलं. आईला आणायची गरजही राहिली नाही. आता ज्यांनी मला आपला म्हणणं म्हणजे नक्की आहे की नाही. पार्थराज, हा, आज तुम्ही पिता पुत्र आहात हे तुम्हाला काय वाटतं? मला माहित नव्हतं. पार्थराज, हा. सांगा हे नेमकं काय आणि कसं घडलं? देवराज, ओ वास्तविक तुम्ही हा प्रश्न विचारणं चुकीचं ठरलं. कसं काय? याला कारण आहे. तुम्हाला नेत्र किती? सहस्त्र. सहस्त्र नेत्रांनी सारे विश्व पाहणारे. या विश्वात फक्त स्वर्गाचे अधिपती नव्हे तर पृथ्वी तलावर प्रत्येक जीव काय काय करतोय तो कुठल्याही कोपऱ्यात जाऊ नये या विश्वाच्या, ते तुमच्या डोळ्यातून सुटत नाही. म्हणून या विश्वात सहस्त्र नेत्राने पाहणारे आणि पृथ्वीचे खरे उत्पादन करते, पृथ्वीवरचं स्थैर्य जाणविणारे देव म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. अर्थात आम्ही कोण आणि इरावण कोण आणि आमच्यापासून इरावण या सृष्टीत निर्माण झाला, या सृष्टीत जन्म घेता झाला, हे आमच्या मुखातून ऐकायचंय. नक्कीच ओ या विश्वात पंच पांडव साऱ्या सृष्टीनं अनुभवले, पण ज्यावेळी देवी पांचालीला मत्स्यभेद करून या धनुर्धारी पार्थाने जिंकिलं, पण माता कुंती यांच्यापर्यंत आणलं असता द्वाराबाहेरूनच म्हणजे झोपडीच्या बाहेरूनच आम्ही सहज कुतूहलानं मातेला सांगितलं, हे माते, आज तुझ्या पुत्राने काय आणलंय ते पहा. त्यावेळी कुंती मातेच्या मुखातून शब्द निघाले, जे काही असेल ते पाचाली समान वाटून घ्या. त्या शब्दानं आम्ही पाचही भ्राते दैवत, कारण ती भिक्षा नव्हती तर या पार्थानं जिंकलेली देवी द्रौपदी होती. त्यावेळी माताई अचंबित झाली, पण मातेचे शब्द प्रमाण मानणारे आम्ही आणि म्हणूनच त्या शब्दाची सत्यता राखण्यासाठी देवी पांचालीनं केवळ पाचही भ्रात्यांशी लग्न करण्याचं ठरविलं. पाचांची झाली द्रौपदी खरी, पण तेव्हा विचार वाढू लागले, आम्ही 5 पती आणि 1 पत्नी. त्यावेळी त्या तिथं आगमन झालं ते कोणाचं, तर विश्वाच्या ठिकाणी ब्रह्ममूर्ती म्हणून ज्याला ओळखलं त्या देवर्षी नारद मुनींचं. त्याने आमची विवंचना जाणली आणि त्यांच्या मुखातून मार्गदर्शनाचे शब्द बाहेर पडले. तुम्ही ज्या विचारात आहात ते विचार भविष्याच्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला धोका पोचणारे असतील, कारण एक स्त्री पाचांसमवेत राहिल्यानंतर हा बंधुत्वाचा एकोपा कधीतरी वादांत देखील निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी आम्हाला उदाहरण दिलं, या विश्वात सुंद उपसुंद नावाची दैत्य शक्ती निर्माण झाली, जी विश्वावर प्रबळ ठरू लागली. त्यावेळी साक्षात साऱ्या देवाधिकांना चिंता निर्माण झाली आणि म्हणूनच केवळ ते कुणालाही न आटोपणारे असे 2 बंधू होते. त्यावेळी विश्वकर्म्याला आज्ञा झाली आणि विश्वकर्म्याने सृष्टीतील ती सौंदर्य एकत्रित केलं आणि एक स्त्री निर्माण केली. ती म्हणजे ती सौंदर्यापासून निर्माण झाली तिलोत्तमा. त्या 2 बंधूंपर्यंत गेली आणि त्या 2 बंधूंना केवळ आपल्या मायापाशात ओढिलं. त्यावेळी कधी एकमेकापासून दूर न जाणारे, एकमेकाच्या विचारानं चालणारे असे ते 2 बंधू स्वतःत वादांग निर्माण करून एकमेकाला संपवून बसले. ते एका स्त्रीमुळे. भविष्यात ही घटना तुम्हा 5ही बांधवांच्या जीवनात येऊ नये म्हणूनच 3 महिने 12 दिवस 3 महिने 12 दिवस हा एका पतीचा कालखंड या द्रौपदीच्या जीवनात सहवासासाठी असेल आणि अशा प्रकारची 5ही भ्रात्यांना 3 महिने 12 दिवसाची मर्यादा घातली गेली. पण ज्यावेळी आमचे ज्येष्ठ मित्रराज म्हणजे युधिष्ठिर यांचा कालखंड देवी द्रौपदी समवेत चालू असतो, त्यावेळी आमचं जाणव त्यांच्या त्या कक्षात झालं. हे का तर एका ब्राह्मणाच्या धेनू चोरांनी चोरून नेल्या होत्या. ते ब्राह्मण आमच्यापर्यंत धावून आले. धावा वाचवा या शब्दाच्या आवेशानं आम्ही
आम्ही मागचा पुढचा विचार न करता त्या अंतर कक्षात पोहोचलो. पण त्याच वेळी केवळ देवर्षी नारद मुनींनी घालून दिलेलं बंधन, पण त्या पुढे ठेवलेलं प्रमाण. समजा एखाद्या पतीचे दिवस त्याच क्षणी देवी पांचाली समवेत असताना दुसऱ्या वीरानं म्हणजे तुम्हा उर्वरित 4 भ्रात्यापैकी कुणाचंही जर का त्या ठिकाणी जाणं झालं आणि जर का ही मर्यादा कुणी ओलांडली तर त्याला केवळ या विश्वात त्याग करावा लागेल आणि तीर्थयात्रा स्वीकारावी लागेल. आणि म्हणूनच आम्ही ब्राह्मणांचं रक्षण जरी केलं तरी त्या पापाचे धनी झाल्यामुळं घालून दिलेल्या प्रमाणाच्या वेगळे करून आम्ही तीर्थयात्रेस बाहेर पडलो. त्यावेळी घडलेली घटना गंगाधराच्या ठिकाणी आम्हाला केवळ कोणीतरी ओढतंय याची जाण आम्हाला झाली नाही. पण जेव्हा आम्ही नागलोकात पोहोचलो तेव्हा कळलं केवळ देवी उलुपीनं आम्हाला पाहून आमच्या प्रेमाखातर नागलोकापर्यंत आम्हाला नेलं. आम्ही नकार देत असतानाही केवळ होकारात शब्द बदलले. हे तुमच्यामुळेच आणि जेणेकरूनच देवी उलुपी आणि या केवळ पार्थराजाच्या मिलनातून ज्यानं जन्म घेतला तोच हा